जर एखाद्याने असं म्हटलं की 21व्या शतकात एखादं नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी किंवा सर्वोच्च यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात अचूक ब्लूप्रिंट किंवा आराखडा तो सिलिकॉन व्हॅलीतल्या एखाद्या प्रख्यात सीईओने नाही तर तब्बल 400 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका संताने लिहून ठेवलाय तर साहजिकच आश्चर्य वाटेल. अगदी कोणालाही वाटेल. हो ना. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण अशाच एका अफाट ज्ञानाच्या स्रोताचा वेध घेणार आहोत. आज आपला स्रोत आहे संत तुकाराम महाराजांचा एक अत्यंत प्रसिद्ध अभंग. आणि हा अभंग खूप विशेष आहे. हो, कारण वरवर पाहता ही फक्त एक पारंपरिक प्रार्थना वाटू शकते ज्यामध्ये गणपती, माऊली, शारदा आणि गुरु यांचं स्मरण केलंय. पण आज आपला उद्देश केवळ एका धार्मिक कवितेचा अर्थ पाहणे हा नसून बरोबर आहे. त्या शब्दांमागे दडलेल्या शिकण्याच्या प्रक्रियेचे, ज्ञानाचे आणि एका परिपूर्ण मार्गदर्शनाचे जे मानसशास्त्र आहे त्याचं रहस्य शोधणे हा आहे. एक्झॅक्टली. आणि मला वाटतं नेमका हाच आजच्या आपल्या या सविस्तर आढाव्याचा गाभा असायला हवा. नक्कीच. कारण कसं आहे, कोणत्याही प्राचीन साहित्याला जेव्हा आपण आधुनिक मानवी मानसशास्त्र आणि शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पाहतो ना, तेव्हा त्याचे अनेक नवीन पैलू समोर येतात. बरोबर. म्हणजे दृष्टिकोन बदलला की अर्थही नव्याने उलगडतो. अगदी तेच. हा अभंग म्हणजे केवळ भक्ती नाहीये, तर एक विद्यार्थी म्हणून स्वतःला कसं घडवावं, ज्ञानाचं ग्रहण कसं करावं आणि एका खऱ्या मार्गदर्शकाची म्हणजेच गुरुची भूमिका नेमकी काय असते याचं एक अत्यंत प्रगत असं मॉडेल आहे. बापरे, हे खरंच खूप कुतूहल वाढवणार आहे. तर मग आपण थेट या अभंगाच्या सुरुवातीलाच जाऊया. नक्की. अभंगाची सुरुवात अशी होते, नमिला गणपती माऊली शारदा आता गुरु राजा दंडवत. आता इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते मला. कोणत्याही मोठ्या मोहिमेवर जाण्यापूर्वी जसे आपण योग्य ती साधने गोळा करतो किंवा परवानग्या काढतो, बरोबर, तयारी करतो आपण. अगदी तसंच काहीसं इथे घडत आहे. प्रवासात विघ्न येऊ नयेत म्हणून विघ्नहर्त्या गणपतीला आणि ज्ञानाची देवता असलेल्या शारदेला आधी वंदन केलंय. पण माझा प्रश्न असा आहे की या दोन अफाट वैश्विक देवतांचं स्मरण केल्यावर लगेचच पुढच्या ओळीत आता गुरु राजा दंडवत असं म्हणून संपूर्ण लक्ष थेट गुरुकडे का वळवलंय. हा खूप महत्वाचा टप्पा आहे. म्हणजे एखाद्या मानवी गुरुला अचानक या दैवतांच्या पातळीवर आणून त्याला राजा का म्हटलं असावं. या प्रश्नाचं उत्तर शिकण्याच्या मूळ प्रक्रियेत दडलंय. आपण थोडं विश्लेषणात्मक पद्धतीने यावर विचार करूया. बघा, गणपती आणि शारदा ही वैश्विक तत्वे आहेत. ती अत्यंत उच्च आणि अमूर्त आहेत. म्हणजे ती डोळ्यांना दिसत नाहीत. अगदी बरोबर. ती संपूर्ण विश्वाचं संचलन करतात, पण ती अमूर्त आहेत. आणि मानवी मेंदूला अमूर्त गोष्टी समजायला नेहमीच जड जातात. खरंय ते. त्यामुळे जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला प्रत्यक्ष काहीतरी शिकायचं असतं तेव्हा त्याला एका अशा मानवी दुव्याची गरज असते जो त्याच्यासमोर प्रत्यक्ष उभा असेल. अच्छा. गुरु हा त्या अमूर्त वैश्विक तत्वांचा मानवी जिवंत अनुभव देणारा दुवा आहे. क्या बात आहे. हे ऐकताना मला लगेच एका उदाहरणाची आठवण झाली. कोणतं? हे अगदी एखाद्या ट्रान्सफॉर्मर सारखं वाटतंय. अरे चा, कसं काय? म्हणजे बघा, धरणामध्ये वीज तयार होते. ती ऊर्जा प्रचंड असते, पण ती हजारो व्होल्ट्सची वीज आपण थेट आपल्या घरातल्या बल्बला जोडू शकत नाही. नाहीतर सगळा स्फोट होईल. एक्झॅक्टली. त्या प्रचंड ऊर्जेला आपल्या घरातल्या उपकरणांना पेलवेल अशा स्वरूपात आणण्यासाठी मध्ये एका ट्रान्सफॉर्मरची गरज असते. तो गुरु हा असाच एक ट्रान्सफॉर्मर आहे का, जो ती वैश्विक पातळीवरची प्रचंड ऊर्जा एका सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत त्याच्यापर्यंत पोहोचवतो? क्या बात आहे. हे अगदी अचूक आणि समर्पक उदाहरण दिलं तुम्ही. थँक्यू. ज्ञानांचा तो उच्च दाब सहन करण्यासाठी आणि तो योग्य प्रवाहात आणण्यासाठी गुरुचीच आवश्यकता असते. म्हणूनच अमूर्त दैवतांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शकाकडे येण्याचा हा अत्यंत तार्किक प्रवास आहे. समजलं. पण मग त्याला राजा का म्हणायचं? तोच मुद्दा. राजा हा असा व्यक्ती असतो ज्याच्याकडे अधिकार असतो आणि जो संपूर्ण राज्याला दिशा दाखवतो. गुरु हा या ज्ञानाच्या साम्राज्याचा राजा आहे. अच्छा, म्हणजे इथे अधिकाराचा संदर्भ आहे. अगदी. ज्ञानाच्या प्राप्तीसाठी केवळ अमूर्त दैवतांची प्रार्थना करून भागत नाही, तर प्रत्यक्ष जगात एका समर्थ मार्गदर्शकासमोर नतमस्तक व्हावं लागतं. त्याच्या अधिकाराला मान्यता द्यावी लागते. हा या प्रक्रियेचा पहिला आणि अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. बरोबर. पण इथेच एक मोठी गोम आहे असं मला वाटतं. कोणती?
एकदा गुरुला ज्ञानाच्या साम्राज्याचा राजा म्हणून स्वीकारलं की पुढील पायरी येते ती स्वतःला त्या ज्ञानासाठी तयार करण्याची. आणि अभंगाच्या पुढच्या ओळी खरोखरच धक्कादायक आहेत. सांगा. संत तुकाराम म्हणतात, गुरुराया चरणी मस्तक ठेविले, आपुल्या स्तुतीला द्यावी माती. अत्यंत सुंदर ओळ. हो, पण मला थोडा थांबून इथे प्रश्न विचारायचा आहे. मस्तक ठेवणं म्हणजे स्वतःला समर्पित करणं हे अगदी समजण्यासारखं आहे. बरोबर. पण आपुल्या स्तुतीला द्यावी माती हा शब्दप्रयोग खूपच टोकाचा वाटतो. कशामुळे? म्हणजे बघा ना, ज्ञानाची स्तुती करण्यासाठी उत्तम मती म्हणजेच बुद्धी मागितली जाते, पण इथे मती नव्हे तर चक्कम माती हा शब्द वापरलाय. हो, मातीच वापरताय. एक सेकंड थांबा. माती म्हणजे एका विद्यार्थ्याने स्वतःला माती समान लेखायचं हे एखाद्याचा आत्मविश्वास पूर्णपणे नष्ट करण्यासारखं, स्वतःला अतिशय क्षुद्र मांडण्यासारखं नाहीये का? गुरुने बुद्धीला धार लावायची असते की विद्यार्थ्याला चक्क माती बनवायचं असतं? हा खूपच महत्वाचा आणि रास्त आक्षेप आहे. वरवर पाहता हे स्वतःला कमी लेखण्यासारखंच वाटू शकतं. हो ना. पण इथे स्वाभिमान आणि अहंकार यातील खूप सूक्ष्म फरक समजून घेणं आवश्यक आहे. जेव्हा इथे माती हा शब्द वापरला जातो ना, तेव्हा तो आत्मविश्वासाच्या विरोधात नाही, तर तो अहंकाराच्या आणि पूर्वग्रहांच्या विरोधात आहे. आधुनिक मानसशास्त्रात याला अनलर्निंग हो, अनलर्निंग म्हणजेच जुनं चुकीचं किंवा अपूर्ण ज्ञान पुसून टाकण्याची प्रक्रिया म्हणतात. अच्छा, म्हणजे नवीन ज्ञान येण्यासाठी जुनी पाटी कोरी करावी लागते, तो प्रकार. अगदी बरोबर. आपण एका उदाहरणाने हे समजून घेऊ. समजा एक कप आधीच चहाने पूर्ण भरलेला आहे. आता त्यात आणखी थोडा जरी चहा ओतायचा प्रयत्न केला तर काय होईल? तर तो सांडूनच जाईल बाहेर. एक्झॅक्टली. मानवी मेंदूचंही तसंच आहे. जर एखादा विद्यार्थी गुरुसमोर उभा आहे आणि त्याचं मन आधीच मला सगळं काही येतं या अहंकाराने भरलेलं असेल, तर नवीन ज्ञानाला जागाच उरणार नाही. अगदी. अशावेळी मेंदूची लवचिकता संपते. म्हणून इथे बुद्धी न मागता माती मागितली आहे. अरेच्छा. कारण माती ही अत्यंत सुपीक असते. निसर्गात बी रुजवण्यासाठी दगडाचा उपयोग होत नाही. तिथे भुसभुशीत आणि सुपीक मातीच लागते. बापरे, किती सुंदर विचार आहे हा. म्हणजे माती हा शब्द इथं स्वतःला संपवण्याचं प्रतीक नसून नव्याने काहीतरी रुजण्यासाठी स्वतःला तयार करण्याचं प्रतीक आहे. नक्कीच. आणि मातीची आणखी एक खासियत सांगतो. सांगा ना. आपण मातीला पायाखाली तुडवतो, तरीही ती आपल्याला आधार देते, अन्नातून पोषण देते. माती कधीच स्वतःचा बडेजाव करत नाही. ती नेहमी जमिनीशी घट्ट जोडलेली असते. ज्याला आपण ग्राउंडिंग म्हणतो. अगदी बरोबर. विद्यार्थ्याने मातीसारखे नम्र होणे याचा अर्थ स्वतःची किंमत शून्य करणे असा नाही, तर स्वतःचा अहंकार विरघळवणे असा आहे. जोपर्यंत हा मीपणा मातीत मिसळून जात नाही, तोपर्यंत नवीन ज्ञानाचा अंकुर फुटूच शकत नाही. केवळ कुशाग्र बुद्धी असून चालत नाही. ती बुद्धी पेलण्यासाठी मनाचा पाया मातीसारखा नम्र असावा लागतो. एक्झॅक्टली. या एका शब्दात शिकण्याच्या प्रक्रियेतील सर्वात मोठा अडथळा कसा दूर करायचा याचं उत्तर दडलंय. हा दृष्टिकोन खरोखरच विचार करायला लावणार आहे. म्हणजे नम्रता ही केवळ एक नैतिक मूल्य नाहीये, तर ज्ञान ग्रहण करण्यासाठी लागणारी सर्वात मूलभूत मानसिक अवस्था आहे. हो, अगदी मूलभूत अवस्था. आता या सुपीक मातीची अवस्था एकदा स्वीकारली की पुढे काय होतं? कारण अभंगाचा पुढचा भाग आपल्याला गुरुच्या एका पूर्णपणे वेगळ्या आणि अनपेक्षित रूपाची ओळख करून देतो. बरोबर. पुढच्या ओळी अशा आहेत. गुरुराया तुझ ऐसा नाही सखा, कृपा करी रंकाधरी हाता. क्या बात आहे. आता इथे मला एक खूप मोठा विरोधाभास किंवा कॉन्ट्रडिक्शन समोर आणायचा आहे. कोणता? थोड्या वेळापूर्वीच आपण पाहिलं की गुरुला गुरु राजा म्हणजे एक सम्राट म्हटलं होतं. राजा ही संकल्पना खूप दूरची आणि अधिकाराने खूप मोठी असते. पण लगेचच पुढच्या ओळीत त्याच राजाला सखा म्हणजे अत्यंत जवळचा मित्र म्हटलंय. आणि तो एका रंकाचा हात धरतो असं म्हटलंय. हे थोडं अजब नाही का? कसं काय? एखाद्या उदाहरणाने सांगायचं तर हे अगदी असं आहे की देशाच्या पंतप्रधानांचा ताफा रस्त्यावरून चाललाय. अचानक पंतप्रधान स्वतःच्या गाडीतून त्या अधिकाराच्या शिखरावरून खाली उतरतात आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या एका सामान्य माणसाचा हात धरून त्याला चक्क रस्ता ओलांडायला मदत करतात. हा, बरोबर. हा प्रचंड अधिकार आणि ही जवळीक
या दोन गोष्टी एकाच व्यक्तीत कशा असू शकतात? हा विरोधाभास वाटतो नक्कीच, पण खऱ्या ज्ञानाचे आणि एका श्रेष्ठ मार्गदर्शकाचे हेच तर सर्वात मोठं लक्षण आहे. अच्छा, एक सर्वसाधारण राजा आणि गुरुराजा यांच्यातील मुख्य फरक इथेच स्पष्ट होतो. गुरु हा ज्ञानाने आणि अधिकाराने राजा नक्कीच असतो. पण काय? पण आधुनिक व्यवस्थापन किंवा लीडरशिप मॉडेलमध्ये ज्याला आपण एम्पथी किंवा सहानुभूती म्हणतो ना, ती या गुरुमध्ये सर्वोच्च पातळीवर असते. तो केवळ सिंहासनावर बसून आदेश देणारा हुकुमशहा नसतो. त्याच्या अंतःकरणात करुणेचा एवढा मोठा साठा असतो की तो आपल्या अधिकाराच्या शिखरावरून खाली उतरून शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या पातळीवर येतो. म्हणजे तो स्वतःहून खाली येतो. हो. आणि इथे रंक या शब्दाचा अर्थ पैशाने गरीब असा अजिबात नाहीये बरं का. मग इथे रंक कोणाला म्हटलंय? या शैक्षणिक संदर्भात रंक म्हणजे असा व्यक्ती जो ज्ञानाने तहानलेला आहे, ज्याला स्वतःच्या अज्ञानाची जाणीव झाली आहे आणि जो आता पूर्णपणे नम्र. म्हणजे आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे माती झालाय. एक्झॅक्टली. जेव्हा एखादा विद्यार्थी अशा अत्युच्च नम्रतेने गुरुसमोर उभा राहतो, तेव्हा गुरु त्याच्याशी एका राजासारखा कठोर वागत नाही. तो त्याचा सखा बनतो. वा. तो त्या विद्यार्थ्याचा हात धरतो. हात धरणे या कृतीत प्रचंड जवळीक आणि मानसशास्त्रीय आधार दडलेला आहे. याचा अर्थ गुरु फक्त दिशा दाखवून मोकळा होत नाही, तर तो त्या खडतर वाटेवर विद्यार्थ्याच्या सोबत चालतो. अगदी बरोबर. म्हणजे ज्ञानाचं शिखर गाठलेला माणूस अहंकारी नसतो, तर तो अधिकच प्रेमळ आणि जमिनीशी जोडलेला सखा बनतो. बरोबर. आणि हे आधुनिक मानसशास्त्रातही सिद्ध झाले बरं का. जेव्हा शिकणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं की शिकवणारा व्यक्ती आपला सखा आहे, तेव्हा त्याच्यातील भीती दूर होते आणि शिकण्याची गती अनेक पटींनी वाढते. गुरुची ही कृपाच अशी आहे जी राजा आणि रंक या दोन टोकांमधील दरी पूर्णपणे मिटवून टाकते. हे खरोखरच खूप खोल आहे. जो माणूस जेवढा मोठा तो तेवढाच जास्त सहज उपलब्ध असतो. हे ऐकल्यावर वाटतं की खरोखरच अशा एका सख्याची आपल्या प्रत्येकाला जीवनात किती गरज असते. हो ना, प्रत्येकालाच असते. पण हा प्रवास इथेच थांबत नाही. आपण आता या चर्चेच्या शेवटच्या आणि सर्वात अथांग टप्प्याकडे आलो आहोत. गुरु हा राजा आहे आणि तोच जिवलग मित्रही आहे. हे पाहिल्यानंतर अभंगाच्या शेवटी हा विचार एका अत्यंत विशाल अंतिम सत्याकडे वळतो. शेवटच्या ओळी खूप महत्वाच्या आहेत. हो, त्या ओळी अशा आहेत. तुका म्हणे माता पिता गुरुबंधू, तुची कृपा सिंधू गणपती. अगदी परमोच्च बिंदू. हा शेवट तर आधीच्या सर्व गोष्टींना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतोय. संत तुकाराम स्पष्टपणे म्हणतात की गुरु हाच माता आहे, तोच पिता आहे आणि तोच भाऊ आहे. बरोबर. एका अत्यंत अनुभवी गाईडची मदत घेतली. पण जेव्हा तो गिर्यारोहक प्रत्यक्ष शिखरावर पोहोचतो, मग काय होतं? तिथे गेल्यावर अचानक त्याच्या लक्षात येतं की हा जो गाईड सुरुवातीपासून सोबत होता, तो केवळ गाईड नसून तोच त्याचा पिता आहे, तीच त्याची जन्मदात्री माता आहे आणि तोच पाठीशी उभा राहणारा सख्खा भाऊ आहे. बापरे, खूपच सुंदर उदाहरण. सर्व नाती त्या एकाच व्यक्तीत सामावलेली आहेत आणि सर्वांत शेवटी त्या गुरुला पुन्हा एकदा कृपासिंधू गणपती म्हटलंय. हे सगळं एकत्र कसं जोडायचं? हा ह्या संपूर्ण अभंगाचा कळस आहे. या शेवटच्या ओळींमध्ये एक परिपूर्ण समन्वय साधला गेलाय. कसं काय? बघा, आधुनिक मानसशास्त्रात सिक्युअर अटॅचमेंट नावाची एक संकल्पना आहे. त्यानुसार जर माणसाला सुरक्षिततेची आणि आधाराची पूर्ण हमी मिळाली, तर तो सर्वोच्च जोखीम पत्करून उत्तम यश मिळवू शकतो. बरोबर. आई, वडील आणि भाऊ हे आपल्याला भौतिक जगात ती सुरक्षितता देतात. आई निस्वार्थ प्रेम देते, वडील संरक्षण देतात आणि भाऊ पाठीशी उभा राहतो. अगदी. पण भौतिक जगापलीकडे ज्ञानाच्या आणि आत्म्याच्या पातळीवर या सर्व भूमिका एकटा गुरु पार पाडतो. अच्छा, म्हणजे जे काम रक्ताची नाती भौतिक जगात करतात, तेच काम गुरु आध्यात्मिक आणि बौद्धिक जगात करतो? तंतोतंत. भौतिक आईवडील आपल्याला जन्म देतात, पण गुरु हा आपल्याला ज्ञानाच्या जगात एक नवीन जन्म देतो. म्हणून तोच माता आणि पिता बनतो. तो सख्या भावासारखा पाठीशी उभा राहतो. आणि या रचनेची सर्वात मोठी गंमत बघितलीत का तुम्ही? कोणती? अभंगाच्या अगदी पहिल्या ओळीत ज्या गणपतीला अमूर्त स्वरूपात आवाहन केलं होतं, तोच गणपती शेवटी प्रत्यक्ष गुरुच्या रूपात अनुभवलाय. अरे छा, हे तर पूर्ण सर्कल पूर्ण झाल्यासारखं आहे. एक्झॅक्टली. म्हणजे ज्ञानाचा मूळ स्रोत, जिव्हाळ्याची सर्व नाती आणि प्रत्यक्ष देव म्हणजेच कृपासिंधू असलेला गणपती हे वेगवेगळे नाहीत. ते एकच आहेत. हे सर्व एकाच तत्वाची वेगळी रूपं आहेत. जेव्हा विद्यार्थ्याला हे सत्य उमजते, तेव्हा त्याचा शोध संपतो.
कारण ज्याला तो बाहेर शोधत होता तो संपूर्ण कृपेचा सागर त्याच्या स्वतःच्या गुरूमध्ये सामावलेला असतो. अगदी बरोबर. किती अद्भुत आणि परिपूर्ण प्रवास आहे हा. आपण एक सामान्य तयारीपासून दैवतांच्या आवाहनापासून सुरुवात केली आणि शेवटी एका अशा अथांग सागरापर्यंत पोहोचलो जिथे सर्वच काही एकरूप होऊन जातं. या सर्व चर्चेचा जर आपण एक धांडोळा घेतला तर एक गोष्ट अगदी स्वच्छ होते. नक्कीच. हा अभंग कोणत्याही देवाच्या किंवा गुरूच्या एकांगी स्तुतीपुरता मर्यादित नाही. हा मानवी उत्क्रांतीचा, शिकण्याच्या मानसिकतेचा आणि एका आदर्श मार्गदर्शनाच्या प्रक्रियेचा अत्यंत सखोल अभ्यास आहे. होय. सर्वात महत्वाची शिकवण म्हणजे शिकण्याच्या प्रक्रियेतील नम्रता, स्वतःला माती बनवता येणं. जुनं चुकीचं ज्ञान पुसून नवीन ज्ञानासाठी तयार होणं. अगदी. त्यानंतर आपल्याला हे समजतं की खरा गुरु हा केवळ अधिकाराने मोठा नसतो, तर तो सर्वसमावेशक असतो. तो एका क्षणी राजा असतो तर दुसऱ्या क्षणी मित्रासारखा हात धरतो. आणि शेवटी देव, गुरु आणि आपल्या परिवारातील अभेद अत्यंत प्रभावीपणे समोर येतो. आणि मला वाटतं जर आपण आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या जगाच्या संदर्भात पाहिलं ना तर याचं महत्त्व अनेक पटींनी वाढलेलं दिसतं. ते कसं काय? कारण आज आपल्याकडे माहितीचा महापूर आहे. एका क्लिकवर जगातील कोणतंही ज्ञान उपलब्ध आहे. पण तरीही माणसाच्या मनात एक प्रकारची पोकळी आणि गोंधळ आहे. हो, हे तर रोजचंच झालंय आता. कारण माहिती असली तरी ती माहिती पचवण्यासाठी आणि तिचं ज्ञानात रूपांतर करण्यासाठी आपल्याला अचूक मार्गदर्शन करणारा असा तो सखा मिळत नाही. बरोबर. तंत्रज्ञान आपल्याला रस्ता दाखवू शकेल, पण ते आपला हात धरून चालणार नाही. आणि त्याहूनही मोठी समस्या म्हणजे आपण ती माती गमावून बसलो आहोत. आपला कप आधीच भरलेला आहे. एक्झॅक्टली. आपला कप अहंकाराने आधीच इतका भरलेला आहे की नवीन आणि खरे ज्ञान सामावून घेण्यासाठी जागाच उरलेली नाहीये. खऱ्या ज्ञानासाठी आपल्याला पुन्हा एकदा रंक होऊन नम्रतेने शिकण्याची तयारी ठेवावी लागेल. हा मुद्दा खरोखरच अंतर्मुख करणारा आहे. माहिती असणे आणि ज्ञान असणे यातला तो मुख्य फरक आहे. या सर्व सखोल चर्चेच्या अंती एक अत्यंत महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न समोर येतोय. कोणता प्रश्न? आज आपण पाहिलं की सुरुवातीला ज्या प्रवासासाठी आपण बाहेरून परवानग्या आणि साधने शोधत होतो तो प्रवास शेवटी एकाच बिंदूवर येऊन थांबतो. जर खरोखरच गुरु, सर्वोच्च दैवते आणि आपली सर्वात जवळची नाती ही सर्व एकाच कृपेच्या सागराची वेगवेगळी रूपं असतील, बरोबर. जर हे सर्व शेवटी एकच असतील, तर मग आपण योग्य मार्गदर्शनासाठी, प्रेमासाठी किंवा आधारासाठी कायम स्वतःच्या बाहेर का शोध घेत राहतो? आपण नेहमी कशाच्या तरी शोधात बाहेर का भटकतो? हा खूप गहन विचार आहे. हो ना. आपण आपल्या अगदी जवळ असलेल्या एखाद्या सख्यामध्ये किंवा आपल्याकडे आधीपासूनच उपलब्ध असलेल्या ज्ञानाच्या मूळ स्रोतामध्ये तो कृपासिंधू शोधायला कुठेतरी कमी पडतोय का? एखादा खरा मार्गदर्शक कदाचित आपल्या अगदी जवळ उभं राहून आपला हात धरण्याची वाट पाहत असेल आणि आपण मात्र दुरून कुण्या राजाची किंवा चमत्काराची अपेक्षा करत बसलो आहोत का? अगदी शक्य आहे. हा एक असा प्रश्न आहे ज्याचे उत्तर बाहेर कुठेही मिळणार नाही. ते कदाचित आपल्याला आपल्याच आत डोकावून शोधावे लागेल. यावर नक्की विचार करून पहा.